मॅडम काही यांना बोलून तू पाईप वगैरे करा. कितीची हे मोठी मोठी पाईप आहे? पाईप आहे, पाईप ते टाकतात. पाईप घ्या इकडे सगळे पाईप ते सगळं पाईप. आणि त्या याच किनाऱ्यावर या म्हणजे पार्टनरशिप आहे या गुंड प्रवृत्ती लोकांच्या नदी किनाऱ्यावर जो देऊरवाड्याचा आहे. आणि आमच्या घरकुलवाल्यांना एक भिंत सुद्धा ती मिळालेली नाही. ती लोकांची आहे. यासाठी तात्काळ हे जे अधिकारी कार्यरत असतील त्यांना पदमुक्त काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही माझी मागणी आहे. या भावनेतूनच या ठिकाणी दिसते या ठिकाणी डोंगा कुठे ठेवला तुम्ही? डोंगा विकला भाऊ, तुम्ही येणार आहे आणि घरकुलवाले बघून राहिले. नाही ना, मी तर रोज चक्कर मारते. तुम्ही कोण? त्या दिवशीपासून जप्ती केलं, त्या दिवशीपासून नेलं नाही. मी भर उन्हामध्ये 12 वाजताच्या सुमारास देऊरवाडा घाटावर गेलो. त्या ठिकाणचं चित्र पाहिल्यानंतर नदी किनाऱ्यावर मोठे मोठे रेतीचे ढीग आढळून आले. त्यापैकी मी 2 ढीग पाहिलेत. साधारणतः 100-150 ट्रक असे ते ढीग होते. आणि रेती माफिया मशीनच्या माध्यमातून, डोंग्याच्या माध्यमातून ती रेती एका ठिकाणी जमा करून अवैधरित्या धनधानग्या लोकांना, मोठ्या मोठ्या ठेकेदारांना ही रेती विकल्या जाते आहे. आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता जमा करण्याचं काम निश्चितपणानं ही रेती माफिया करते आहे. त्याला आळा घालण्याकरिताच आज स्वतः मी गेलो. निश्चितपणानं ती धास्ती रेती माफियामध्ये निर्माण होईल. आणि आमच्या शासनाचं, ज्या शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे, ज्या शासनाचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत, यांची ही संकल्पना गरिबांना घर आणि घराकरिता 5 ब्रॉकची रेती मिळाली पाहिजे ही भावना आहे. तो संकल्प पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीनं आजचा हा दिवस आमच्यासाठी शुभदायी आहे. धन्यवाद. या समोर वर्धा नद आणि वर्धा नदीच्या किनारा, त्यावर वसलेली सर्व वस्ती, या वस्तीला कोणताही बाधा पोहोचू नयेत. हे जे डकेटी आहे, मोठे मोठे रस्ते वस्तीतून केल्या जातात. जबाबदारीनं बेजबाबदारपणे वागतात. लोकांसोबत सुद्धा यांची वागणूक ठीक नाही. यांना आळा घालण्याचं काम 100% आम्ही करणार.